एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना अकोला शहरातल्या जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। गंभीर बाब म्हणजे या प्रकरणात मैत्रिणीनंच विश्वासघात करून मुलीला देहविक्री व्यवसायात ढकलल्याचं समोर आलंय। अल्पवयीन पीडित मुलगी 10वीच्या शिक्षणासाठी अकोल्यामध्ये राहते। या दरम्यान तिची आरोपी तरुणीशी मैत्री झाली। आरोपी तरुणीनं पीडित मुलीची ओळख आपल्या 3 मित्रांशी करून दिली। त्यानंतर पीडित मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला एका ठिकाणी बोलवण्यात आलं। तिथे तिला शीतपेयाच्या नावानं दारू पाजून 2 आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला। त्याची चित्रफित तयार करून तिला धमकावण्यात आलं आणि त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीला वारंवार देहविक्री व्यवसायामध्ये ढकललं गेलं। या प्रकरणी 4 आरोपींवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यापैकी आरोपी तरुणीला पोलिसांनी अटक केली असून फरार 3 आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे। काहीतरी सॉफ्ट ड्रिंक मधून पाजण्यात आलं आणि त्या अनुषंगाने तिच्यावर मैत्री करायची आहे, तू आवडतेस असे म्हणून तिच्यावर जबरदस्ती केली। त्यासोबत पहिल्या पण मित्राने केलं आणि दुसऱ्या पण मित्राने केलं असं तिचं म्हणणं आहे। असं तिच्या म्हणण्यावरून पोस्ट जुनेश्वर येथे त्या अनुषंगाने आणि ती पीडिता जी आहे ही अल्पवयीन असल्या कारणाने संबंधित 3 पुरुष आणि 1 महिला यांच्या विरुद्ध पोस्को तसेच 376 जबरदस्ती करणे या अनुषंगाने पोस्ट जुनेश्वरला गुन्हा दाखल करण्यात आला।